आवाज दडपण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे। मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे संसदेत आज फ्लोअरवर हीच मागणी करत होतो की आमचा कांदा उत्पादक शेतकरी नाडला गेलेला आहे। कांद्यावरची जी निर्यात बंदी आहे ही तात्काळ उठवली जावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे यावर आम्ही चर्चेची मागणी करत होतो। त्याचवेळी आणखी काही खासदार हे संसदेच्या सुरक्षेमध्ये जी चूक झाली आहे त्याविषयी गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं ही मागणी करत होते। पण ही कोणतीही मागणी ऐकून न घेता ही थेट निलंबनाची कारवाई केलेली आहे। 100 पेक्षा जास्त खासदार जेव्हा निलंबित होतात तेव्हा हे एक एक खासदार 20-20, 22-22 लाख जनतेने निवडून दिलेला असतो, त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि जर जनतेचा हा आवाज मांडण्याची संधी जर संसदेत नाकारली जात असेल तर मग याला दडपशाही नाही तर दुसरं काय म्हणायचं। म्हणजे आज आमची आणि म्हणजे माझी आणि सुप्रियाताईंची हीच मागणी होती की कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जेव्हा गेल्या काही दिवसांपूर्वी 4 पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली तेव्हा त्याच्यावर 40% निर्यात शुल्क लादलं आणि आता पुन्हा जेव्हा ती आशा निर्माण झाली त्यानंतर पूर्ण निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पूर्णपणे पाडले। 40-45 रुपयांवर गेलेली कांद्याची खरेदी ही थेट 15 रुपयापर्यंत खाली आलेली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कंबरडं मोडतंय यामध्ये। पण यावर सरकारला चर्चाच नको आहे। जर सरकार फक्त खाणाऱ्यांचा विचार करणार असेल तर माझी सरकारला हीच विनंती आहे की आपण जसं मोजक्या उद्योगपतींचं 25 लाख कोटींचं कर्ज माफ करता त्या पद्धतीनं खाणाऱ्यांनाही रास्त दरात कांदा मिळावा यासाठी सबसिडी द्या। पण माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नांच्या म्हणजे राख रांगोळी तुम्ही करू नका हीच सरकारला आमची मागणी होती। पण सरकारने यावर कोणतीही चर्चा करण्याची तयारी दाखवली नाही। अगदी कोल्हेजी, म्हणजे तुमचं ऐकूनच घेतलं जात नाही लोकसभेत असं तुमचं म्हणणं आहे का? आणि आता तुमची पुढची रणनीती याविषयी काय असणार आहे? नाही, आता शेतकऱ्यांचे हे प्रश्न घेऊन उद्या रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि सरकारला जर संसदेमध्ये संविधानिक पद्धतीने हे जे सांगतो आहोत हे जर ऐकून घ्यायची तयारी नसेल तर मग आवाज काढावा लागतो आणि तसा आवाज हा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्या रस्त्यावर उतरावं लागणार आहे। अगदी कोल्हेजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। लोकसभा खासदारांवर आज पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। लोकसभेतील गदारोळामुळे आज पुन्हा 49 खासदारांना निलंबित